राधाबाई चाळ हे नाव ऐकले का? त्याबद्दल तुम्हाला काही आठवतंय का? मुंबईकरांना राधाबाई चाळची एक वाईट आठवण नक्कीच असणार आहे, ती 1992-93च्या दंगलींमुळे. अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईत सुरू झालेल्या दंगली या साधारण आठवडाभर चालल्या. एका आठवड्याने दंगली जवळपास थांबल्या होत्या, पण कुठे ना कुठे एखादी घटना घडत होती. हाणामाऱ्या सुरूच होत्या. महिनाभराने 1993 मध्ये नवीन साल उजाडलं. जानेवारी महिन्यात राधाबाई चाळ हे प्रकरण घडलं. बाबरी पाडल्याच्या 2 महिन्यानंतर राधाबाई चाळीतली ही दंगल मुंबई दंगलीमधलं एक महत्त्वाचं सत्र होतं. खरं तर ती गांधी चाळ, राधाबाई चाळ हे नंतर नाव पडलं असं म्हणतात. मुंबईतल्या दंगलीचं लोण हे राधाबाई चाळ पर्यंत पसरत गेलं. राधाबाई चाळचा हिंसाचार घडला 8 जानेवारीच्या दरम्यान, पण त्याआधी आजूबाजूच्या परिसरात बऱ्याच घटना घडत होत्या. आधीच तणावाचं वातावरण असताना 26 डिसेंबर 1992 पासून सेना भाजप युतीने सुरू केलेल्या महाआरतींमुळे जातीय तणावामध्ये आणखी भर पडली असं म्हणतात. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार काही महाआरतींचा वापर नंतर चिथावणी देणारी भाषणं देण्यासाठी केला गेला असं या आयोगाच्या अहवालात म्हटलंय. हेही नमूद आहे की सामना आणि नवाकाळ यांसारख्या वृत्तपत्रांनी या घटनांची अतिशयोक्तीपूर्ण आणि प्रक्षोभक माहिती देऊन हिंदूंच्या जातीय भावना अधिक भडकावल्या गेल्या. 1 जानेवारी 1993 रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सामनामध्ये हिंदूंनी आक्रमक व्हायला हवं या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित झाला, ज्यामध्ये हिंदूंना हिंसाचारासाठी उघडपणे चिथावणी देण्यात आली होती. त्यानंतर 2 जानेवारी आणि 3 जानेवारीला दक्षिण मुंबईतील ताडदेव हद्दीत अनेक मुस्लिम समाजातील लोकांच्या झोपड्यांना आग लावण्यात आली. त्यांच्यावर चाकू हल्ले देखील झाले. 4 जानेवारी 1993 रोजी गजानन कीर्तीकर, रमेश मोरे आणि इतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंचा एक मोठा जमाव घेऊन जोगेश्वरी पोलीस ठाण्यात हिंदूंना सुरक्षा नसल्याची तक्रार घेत मोर्चा काढला होता. मोर्चातील काही लोकांनी चाचानगर मस्जिद आणि या परिसरातल्या मुस्लिमांवर हल्ला केला. माहीम क्षेत्रातल्या मखदूम नगरमधील अनेक मुस्लिम झोपड्या हिंदूंनी जाळल्या असे आरोप त्या दरम्यान झाले. 6 जानेवारी रोजी मुंबईच्या पायधुणी भागात पुन्हा दंगल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. याला कारण ठरली आदल्या दिवशी झालेली एका माथाडी कामगाराची हत्या. रात्री विजय ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनमध्ये काम करणारा एक माथाडी कामगार गोडाऊनमध्ये झोपला होता. तो स्वतः शौचाला जाण्यासाठी रस्त्यावरती बाहेर आला. अचानक त्याच्यावरती काही गुंडांनी हल्ला केला. गोडाऊनमधून त्याला मदत करण्यासाठी बाहेर आलेल्या आणखी 3 माथाडी कामगारांनाही चाकूने वार करण्यात आले. माथाडी कामगारांवरच्या या हल्ल्यांमुळे त्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माथाडी कामगार संघटनेने बंदची हाक दिली. माथाडी कामगाराची हत्या झाली, ती डोंगरी सारख्या मुस्लिम बहुल भागामध्ये. त्यामुळे हिंदू माथाडी कामगारांवर मुस्लिम जमावाने चाकूने हल्ले केले असे आरोप करत माथाडी कामगारांच्या संघटना संतापल्या होत्या. संघटनांच्या नेत्यांनी मोठ्या सभा घेतल्या. या सभांमध्ये पोलीस आणि सरकारच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी भाषणं देण्यात आली आणि असं आवाहन करण्यात आलं की जर पोलिसांनी त्यांचं रक्षण केलं नाही तर हिंदूंना स्वतःचं रक्षण करण्यासाठी तलवारी उचलाव्या लागतील. सुरुवातीला मारेकऱ्यांची ओळख पटली नव्हती, तरीही या हत्या मुस्लिमांनी घडवून आणल्याच्या अफवा शिवसेना आणि काही स्थानिक नेत्यांनी पसरवल्या होत्या, ज्यामुळे हिंदू समाजामध्ये संताप आणि प्रक्षोभ वाढतच गेला असं श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात लिहिलंय. 6 जानेवारी 1993 रोजी रात्री 9 वाजता माहीममधली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. तोच 2च दिवसात आणखी एक घटना घडली. 8 जानेवारीच्या रात्री राधाबाई चाळ जाळण्यात आली आणि एका खोलीत आश्रय घेतलेल्या 6 हिंदूंना जिवंत जाळल्याची बातमी शहरात पसरली. राधाबाई चाळ ही जोगेश्वरी पूर्वला हिंदू मुस्लिम दलित मिश्र वस्ती आहे. इथील एक जुनी 2-3 मजली चाळ म्हणजे ही राधाबाई चाळ. 8 जानेवारी 1993च्या रात्री साधारण 12:30 ते 1:30च्या दरम्यान तलवारी, कोयते, लोखंडी रॉड, पेट्रोल, केरोसिनच्या बाटल्या आणि ज्वलनशील पावडर बाळगलेल्या 40 ते 50 लोकांच्या जमावाने या चाळीतील घरांचे दरवाजे तोडले. लोकांना बाहेर ओढलं. जे घरात लपले होते त्यांच्या घरात पेट्रोल, केरोसिन ओतून आग लावली. काहींच्या अंगावर ज्वलनशील पावडर टाकून पेटवून दिलं. यामुळे मृतदेह देखील ओळखता येणंही कठीण झालं होतं.
मुंबई दंगलीत एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने हिंदूंची हत्या होण्याची ही एकमेव घटना होती। त्यापूर्वीही तितक्याच गंभीर स्वरूपाच्या हिंसक घटना घडल्या होत्या, ज्यामध्ये अल्पसंख्याक बळी पडले होते। परंतु राधाबाई चाळमध्ये अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आल्या, त्यांच्यावरती रॉकेल फेकण्यात आलं, यामुळे संताप आणखीनच वाढला। मृतदेह कूपर हॉस्पिटलला पाठवण्यात आले होते। झाल्या प्रकाराविषयी कोणीही बोलायला तयार नव्हतं। मेलेले सर्वजण मराठी होते। या घटनेमुळे हिंदू समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि या घटनेचा बदला घेण्यासाठी हिंदूंच्या प्रतिक्रिया म्हणून दंगलींचा दुसरा टप्पा सुरू झाला। तेव्हा पद्मसिंह पाटील हे गृहमंत्री होते, तर बबनराव पाचपुते आणि भास्करराव पाटील खतगावकर हे गृहराज्यमंत्री होते। तिघे मुंबईची फारशी माहिती नसलेले, तिघेही तिथं पोहोचले। त्यांनी त्या घटनेची माहिती देखील घेतली, पण बदल काय घडला नाही। राधाबाई चाळच्या घटनेची रिॲक्शन म्हणून सगळीकडे जाळपोळ, भोसकाभोसकीचे प्रकार सुरू झाले। वांद्रे, नेहरू नगर, अंधेरी खार, धारावी, नागपाडा, भोईवाडा, वरळी, काळा चौकी, व्हीपी रोड, मुंबई सेंट्रल, भायखळा, पायधुणी, भेंडी बाजार, डोंगरी, कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, ट्रॉम्बे, गावदेवी, क्रॉफर्ड मार्केट हा सारा भाग पेटून उठला। प्रचंड वित्तहानी झाली। त्या एका दिवसात किमान 50 लोक मरण पावली होती। या मृतांमध्ये जवळपास 45 जण अल्पसंख्याक होते अशी माहिती समोर आली। पोलिसांच्या आणि राज्य राखीव पोलिसांच्या समोर या दंगली सुरू होत्या, ज्यामध्ये दोन्ही बाजूच्या समाजाचे, धर्माची लोक बळी पडत होती। लोकांना रस्त्यावरनं दिवसा फिरायलाही भीती वाटत होती। रिक्षा, टॅक्सी कुठेतरी कोपऱ्यात लपून वा जळलेल्या अवस्थेत दिसत होत्या। हे सगळं आटोक्यात आणण्यात पोलीस आणि राज्य सरकार पूर्णतः अयशस्वी झालं होतं। काही दिवसानंतर गॅरेजमध्ये 11 मुस्लिमांना जिवंत जाळण्यात आलं, परंतु त्या घटनेची नोंदही झाली नव्हती। पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा श्रीकृष्ण आयोगाने आरोपही केलेला। अखेर 8 जानेवारी 1993 रोजी मुंबईत लष्कर दाखल झालं। इन्फंट्री आणि आर्टिलरी मधनं 17 कॉलम मुंबईत आले। एका कॉलम मध्ये 60 जवान, 2 ज्युनियर कमांडिंग ऑफिसर आणि त्यावरती एक वरिष्ठ अधिकारी। संपूर्ण तणावग्रस्त भागात लष्कराचा बंदोबस्त आणि संचलन सुरू झालं। संपूर्ण मुंबई शहर आर्मीच्या ताब्यात देण्याची ती पहिलीच वेळ होती। राधाबाई चाळ घटना आपल्याला एक नागरिक आणि एक माणूस म्हणून खूप क्लेश देऊन जाते। त्या दंगलीने महाराष्ट्राला काही दशकं मागे नेलं होतं। तो एक काळा अध्याय होता महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासातला।